नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी आंबा पोळी बघणार आहोत। तर इथे मी हरभऱ्याची डाळ एक वाटीभर इथे मी 2 ते 3 तास झाले भिजत ठेवली होती। जर तुमच्याकडे वेळ असेल तर अशी अवश्य डाळ तुम्ही भिजून ठेवा, जेणेकरून आपण पुरण जे डाळ शिजवतो का ते पटकन शिजल्या जाते आणि छान असं आपलं पुरणसुद्धा होतं, एकदम गाळ अशी डाळ शिजल्या जाते। तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी थोडंसं जास्तीचं घातलेलं आहे, कारण कटाची आमटीसुद्धा बनवणार आहे। त्याच्यात थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि याला आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता डाळ किती छान अशी शिजलेली आहे। आता आपण ही गाळणीवर ओतून घेऊयात, जेणेकरून जे खालचं पाणी आहे का ते पूर्ण आपलं निथळून जाईल आणि आपल्याला वर डाळ तेवढी भेटेल। तर आपल्याला खालच्या पाण्याची कटाची आमटी बनवायची आहे। तर बघू शकता छान असं पाणी निघलेलं आहे। आता ते एका पातेल्यात किंवा एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात आणि आपण ही जी डाळ ओतून घेतलेली आहे का ही आपण याच्यामधून काढून घेऊयात गाळणीमधून, जेणेकरून आपलं पुरण जे आहे का छान असं होईल। तर आपल्याला जे डाळीचं पाणी भेटलेलं आहे का ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि असं पळीच्या साहाय्याने आपल्याला हे गाळणीमध्ये पुरण चाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटातच हे पुरण तयार झालेलं आहे, कारण आपली डाळ जी आहे का छान अशी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम गाळ असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे। तर इथे मी जी वाटी दाखवत आहे त्या वाटीने मी 1 वाटीभर डाळ शिजत घातली होती, त्यामुळे मी त्याच वाटीने 1 वाटीभर इथे साखर घालत आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घालू शकता, पण गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्हाला जास्तीचं ठेवावं लागेल। तर आता आपण काय करूयात, हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता साखर विरघळल्यानंतर पुरण आपलं पातळ झालेलं आहे। आता इथे मी आंब्याचा गर घेतलेला आहे। तर 2 आंब्याचा इथे मी गर घेतलेला आहे। तर मीडियम साईजचे 2 आंबे होते, तर ते मी घेतलेले आहेत। आता तो गर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं पुरण आहे का ते मस्त असं होईल। तर इथे बघू शकता तुम्ही हा जो गर आहे का मिक्सरमधून सुद्धा काढू शकता, किंवा आपल्याला पुरण शिजायला वेळ लागणार आहे, त्यामुळे हे गरातल्या जे गुठळ्या आहेत का ते आपल्या ह्याच्यामध्ये वितळवून जातील। त्यामुळे मी इथे मिक्सरला वगैरे हे गर जो आहे का तो फिरवलेला नाही। तर बघू शकता काही मिनिटातच हे जो गर आहे का व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे। एक 5-6 मिनिटानंतर तुम्हाला पुरण पुन्हा दाखवत आहे। मस्त असं आपलं पुरण शिजलेलं आहे आणि छान असं तयार झालेलं आहे। आता वेलची पावडर घालायची आहे। इथे तुम्ही जायफळ पावडरसुद्धा घालू शकता, पण मी इथे गूळ घातला नाही, त्यामुळे मी इथे जायफळ पावडर घातलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। मी विलायची पावडर घातलेली आहे। आता याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपलं घट्टसर पुरण तयार झालेलं आहे। तर आता आपण पुरण तर तयार झालेलंच आहे। आता आपण याच्यासाठी पीठ भिजवून घेऊयात। तर इथे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। याच्यात अजिबात मैदा वगैरे घेतलेला नाही मी, आपलं नॉर्मल गव्हाचं पीठच आहे। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि इथे मी आमरस घेतलेला आहे। तर असा हा थोडा आमरस याच्यामध्ये घालायचा आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर मस्त अशी ही आंबापोळी तयार होते। तुम्ही या पद्धतीची नक्की करून बघा, अगदी चवीला भन्नाट अशी होते आणि मस्त अशी लागते चवीला। तुम्ही एकदा नक्की करून बघा, या आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत। आणि आता अधिक मास आहे तर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, तर ह्या पद्धतीने तुम्ही आंबापोळी केली तर अगदीच मस्त अशी छान अशी लागते। अगदी पाहुण्यांना सुद्धा आवडेल अशा पद्धतीची ही आंब्याची पोळी तयार होते। तर आता पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर मी इथे कमी माणसासाठी 2 माणसासाठीच बनवत आहे। तुम्ही जर जास्त माणसासाठी बनवत असाल तर तुम्ही आंब्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढवू शकता आणि पिठाचं प्रमाणसुद्धा। तर आता आपण काय करूयात, हे पीठ आहे का मी हाताने असं छान असं मळून घेतलेलं आहे। बघू शकता अगदी मी याला 4-5 मिनटं पीठ असं छान मळून घेतलेलं आहे आणि नंतर याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं तेलसुद्धा मी मधात तुम्हाला दिसलंच असेल घालून घेतलेलं आहे, किंवा तुम्हाला पिठामध्ये तेल घालायचं तर तेव्हासुद्धा घालू शकता। आता असं एखाद्या भांड्यामध्ये आपलं जे पीठ भिजवून ठेवलेलं आहे का ते ठेवायचं आणि वरतून पाणी घालायचं। असंच याला तासभर भिजत ठेवायचं आहे। आता तासभराच्या नंतर आपण बघूयात, पीठ छान असं मुरलेलं होतं। मी त्याला छान असं एकदा चुरून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता पिठाचा गोळा आणि आपला जो पुरणाचा गोळा आहे का तो मी पिठाच्या गोळ्यापेक्षा मोठा पुरणाचा गोळा घेतलेला आहे। तर आता याला छान असं भरून घेऊयात पारीमध्ये आणि मस्त असं आपलं ही पुरणपोळी आपण तयार करून घेऊयात।
ह्या पद्धतीने पुरणपोळी केली तर अगदी टम्म अशा ह्या पुरणपोळ्या फुगतात आणि पीठसुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे, कारण आपण 1 तासभरापूर्वीच हे पीठ भिजत घातलं होतं. पुरणपोळी करते वेळेस जेवढं पुरण महत्त्वाचं तेवढंच पीठसुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे पीठ जे आहे का आपल्याला अगोदरच भिजवून ठेवावं लागतं. मस्त अशी ही मी पुरणपोळी तयार केलेली आहे. तुम्हाला जर लाटायला अवघड जात असेल तर तुम्ही खाली एखादा कपडा घेऊनसुद्धा किंवा बटर पेपर घेऊनसुद्धा ही पुरणपोळी लाटून घेऊ शकता. बघू शकता मस्त अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे. आता उलटवून घेऊयात. तर किती मस्त अशी ही टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. अशाच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे तेल किंवा तूप लावू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे लावून घेऊ शकता. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. मस्त अशी मऊ आणि ओठाने खाण्यासारखी अशी मऊ लुसलुशीत आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. आंबापोळी तयार झालेली आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीची नक्की करून बघा ही आंबापोळी या आंब्याच्या सीझनमध्ये. तर बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी झाली होती. तुम्हाला सांगते मी, तुम्ही एक वेळ जर केली तर तुम्ही ही नेहमी करून खासाल एवढी चविष्ट अशी ही आंबापोळी तयार झालेली होती. जरी तुम्ही पाहुण्यासाठी किंवा घरच्यांसाठी बनवत असाल तर तुम्ही तुमची तारीफच करतील सर्वजण. ही माझी 100% गॅरंटी आहे. या पद्धतीने जर तुम्ही केली तर मस्त अशी ही खरपूस आपली ही पुरणपोळी मऊ लुसलुशीत भाजलेली आहे. अगदी ओठाने खाऊ शकाल एवढी मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी तयार झाली होती. तर आता राहिलेल्या पण मी ह्याच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत. आता कटाची आमटी करूयात. तर इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि 1 हिरवी मिरची आणि 1 कांदा इथे मी भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्येच लाल तिखट आणि थोडंसं मी इथे काळा मसाला घालून घेतलेला आहे. याला आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर मी सर्व साहित्य तुम्हाला म्हणलं तसं मी 2 माणसाचा स्वयंपाक बनवत आहे. त्यामुळे मी थोडं इथे साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही याच्यात दुप्पट सामान घेऊ शकता. आता फोडणी तयार करून घेऊयात. आता पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. मोहरी जिरं घातलेली आहे. मोहरी जिरं तुडतुडल्यानंतर 1 कांदा आणि इथे मी लसणाच्या पाकळ्या 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्या पण घालून घ्यायच्या आहेत आणि कांदा आणि लसूण छान परतल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे. याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आपल्याला इथे लाल तिखट आणि मी इथे काळा मसाला आपण वाटणामध्येच घातलेला आहे, त्यामुळे मी वरतून घालत नाही. जर तुम्हाला आणखीन तिखट कटाची आमटी हवी असेल तर तुम्ही 1 चमचा याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता. तर आता काय करूयात, आपण इथे थोडंसं पाणी घालून घेऊयात. मी मिक्सरचं भांडं इसळून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. मसाला बघू शकता अगदी तेल सुटेपर्यंत छान असा परतलेला आहे. आता आपण जे पाणी ठेवलेलं होतं का आमटीसाठी, तर ते घालून घ्यायचं आहे. तर इथे हळद पावडर थोडीशी मी घालून घेते. याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपण जे कटाच्या आमटीसाठी पाणी ठेवलेलं होतं का ते घालून घ्यायचं आहे. कारण ही आमटी जी आहे का थोडीशी पातळसरच असते, अगदी घट्टसर ही आमटी नसते. त्यामुळे मी इथे जास्त घट्ट केलेली नाही. तर आता याला छान अशी एक उकळी काढून घेऊयात. तर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि कोथिंबीर घालून घेऊयात. तर बघू शकता रंग किती छान असा आलेला आहे. आता याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला एकदा हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता कटाच्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. मस्त अशी तयार झालेली आहे. चवीला तर एकदम भन्नाट अशी झाली होती. तुम्ही या पद्धतीने कटाची आमटीसुद्धा नक्की करून बघा. तर इथे मी आता आपलं ताट तयार करून घेऊयात. तर इथे मऊ लुसलुशीत आपली ही आंबापोळी तयार झालेली आहे. भात पण केलेला आहे, कटाची आमटी, रस आणि इथे मी कुरवड्या तयार केलेल्या आहेत. बघू शकता पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या गव्हाच्या कुरवड्या तयार झालेल्या आहेत. तर नक्की करून बघा. तुम्हाला ही आपली आंबापोळीची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.